आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। आता उद्याही पैसे जमा होतील। आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत। एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत। या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत। या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली। आपल्याला RTO विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो DBTच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती। त्यामुळे जसे जसे अकाउंट्स आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे। जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो। दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे। म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत। त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे। दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत। त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत। काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीने त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात।
अखेर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये आजपासून जमवण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये सन्मान निधीमार्फत 3,000 रुपये येणार नाही। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच कोणकोणत्या बँकांकडे याद्या गेलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे। तर या जागतिक महिला दिनाच्या अगोदर हे पैसे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यानंतर परवा 8 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते हस्तांतर केले जाणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्या जे 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्यामधील 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा केले जाणार नाही, तर त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आजच हस्तांतर केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये सरकारकडून काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वपूर्ण अशा 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 3 निकष कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज आणि उद्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्यासाठी जे 20 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे लगेच सांगतो। याच्यामध्ये सर्वात प्रथम मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड आणि जालना। बघा, अशा पद्धतीने या 20 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पैसे येणार आहेत। त्याच्यानंतर अमरावती असेल, अकोला असेल किंवा वाशिम असेल, म्हणजेच उर्वरित जे 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। सोबतच या 2 हप्त्यांच्या याद्या काही प्रमुख बँकांकडे गेलेल्या आहेत। तर त्या बँका 10 बँका आहेत। तर त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि त्यांचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये काही मिनिटांमध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे। याच्यामध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक कोटक महिंद्रा बँक, चौथी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक बँक ऑफ इंडिया, 6वी बँक ICICI बँक, 7वी बँक पंजाब नॅशनल बँक, 8वी बँक HDFC बँक, 9वी बँक ॲक्सिस बँक आणि 10वी बँक पोस्ट बँक। सोबतच ग्रामीण बँकेत आज पैसे येणार आहेत।